बोलट्याच्या करामती भाग 6. चाय की रोचक कहाणी. बोलट्याला त्याच्या खाण्याच्या गोष्टी सोडून बाकी सगळं आवडायचं असं म्हणण्यापेक्षा त्याला आमच्यासाठी बनवलेलं जेवणच हवं असायचं असं म्हणणं योग्य राहील. अगदी सकाळच्या नाश्त्यापासून त्याची घाई सुरू असायची. मला हवं म्हणून लहान मुलं जसा गोंधळ घालतात ना, तसाच गोंधळ हा देखील घालायचा. आता मोठा आवाज नसला तरी त्याच्या जीवाएवढा बारीकसा आवाज तो काढायचा. त्याच्या मुसमुसण्यातूनही तो आपला भाव समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यात तरबेज होता. त्याला निरस्या दुधाचा चहा फार आवडायचा. काळा चहा म्हणजे ब्लॅक टी फारसा आवडायचा नाही. एका सकाळी मी कप हातात घेऊन बसले, अर्थात बोलट्याचा नाश्ता पाणी आवरूनच. तेव्हा कोरोना काळ सुरू होता. घराघरात तेव्हा काढा उकळला जायचा. मी कपात काढाच घेतला होता. बोलट्याला हे माहीत नव्हतं. माझ्या हातात कप बघून पळतच जवळ आला. मीही त्याला न दाखवता त्याची मजा पाहत होते. काढ्याचा एक एक कडवट घोट घेत मी त्याच्याकडे पाहत होते. चहा समजून त्याची घाई सुरू होती. माझा काढा पिऊन झाल्यावर कपाच्या बुडाशी एक घोट ठेवून तो कप त्याच्यासमोर ठेवून दिला. कसली हावरट आहे ही बाई. मला वाट बघायला लावून एकटीच चहा पिते. समोर कोणी बसून असेल तर या चहा घ्यायला असं म्हणतात, एवढंसुद्धा माहीत नाही हिला. स्वार्थी कुठली. अशा भावार्थाने माझ्याकडे बघून घाईघाईने मेटतोंड कपात घातलं. इवल्या जिभेने काढ्याची चव घेतली. मग कपातून तोंड काढून फसवणूक असा काहीसा एक कटाक्ष माझ्याकडे टाकला. मग त्याने रागाने कप तोंडात पकडून जोरात फेकला. तर अशी ही बोलट्याची चहाची आठवण.